नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग याशिवाय इतर जे काय वेगवेगळ्या ॲडमिशनची प्रक्रिया होते त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध कॅटेगरीमधील जे विद्यार्थी असतात त्यांना फीसमध्ये सवलती मिळतात. परंतु या सवलती मिळवण्यासाठी शासनाकडनं काही डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना घेणं आवश्यक असतं. त्यामध्ये मग कॅटेगरीचे मुलं असतील तर कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यानंतर व्हॅलिडिटीचा एक डॉक्युमेंट असतो, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतं, त्यानंतर तुमचं एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट असतं, याशिवाय उत्पन्नाचं सर्टिफिकेट असतं. या 5 सर्टिफिकेटच्या व्यतिरिक्त बाकीचे डॉक्युमेंट्स असतात ते तुमच्या अकॅडमिकशी निगडीत किंवा ज्या प्रवेशपूर्व परीक्षेला तुम्ही सामोरं गेलं, जसं मग नीट असेल, CET असेल, JEE असेल, त्या सगळ्या परीक्षांचे तुमचं ॲप्लिकेशन, तुमचं ॲडमिट कार्ड, तुमचं स्कोअर कार्ड असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. त्याच सगळ्या डॉक्युमेंटपैकी एक महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तो असतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कुणाकुणाला लागतं, ते कुठे काढायचं, त्या डॉक्युमेंटचं महत्त्व काय, ते असेल तर काय फायदा होतो, ते नसेल तर काय नुकसान होतं, अशा सगळ्या बाबींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. आणि त्यामुळं जे SC ST सोडून इतर ज्या कॅटेगरीज असतात की जे NT1, NT2, NT3, VJNT, OBC, SBC ह्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या सगळ्या कॅटेगरी, नव्यानं आरक्षण जाहीर झालेलं SCBC कॅटेगरी, अशा सगळ्या मुलांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. SC STच्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर ही अशी कॅटेगरी आहे की या कॅटेगरीला कॅटेगरीचा बेनिफिट घेण्यासाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे दोनच डॉक्युमेंट लागतात. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या SC आणि ST कॅटेगरीला कंपल्सरी नसतं. या रेस्ट ज्या बाकी कॅटेगरीज आहेत त्यांना मात्र तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक असतं. तर ते सगळ्यात पहिले कुणाला लागतं तर जे कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, SC ST सोडून अशा सगळ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. बरं, याचा फायदा काय? ज्या विद्यार्थ्यांकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तर त्यांना त्यांच्या कॅटेगरीमधनं ॲप्लिकेशन करता येतं. आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, उत्पन्न 8 लाखाच्या असेल, 8 लाखाच्या आत असेल तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या वापरानं त्यांना त्यांच्या कॅटेगरीतून ॲडमिशन मिळेल. आणि उत्पन्न 8 लाखाच्या आत असल्यामुळं त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट मिळेल, म्हणजे फीसमधली सवलतसुद्धा मिळेल. सो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे इतकं महत्त्वाचं आहे की एखादा विद्यार्थी कॅटेगरीत बिलॉंग करतो, कोणती कॅटेगरी असू द्या, SC ST सोडून, परंतु त्याच्याकडं जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर त्याला त्याच्या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन टाकता येत नाही. त्याला डायरेक्ट ओपनमधनं अर्ज करावा लागतो. म्हणजे NCL नसेल तर तुमचं कोणती कास्ट असू द्या, तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असू द्या, व्हॅलिडिटी असू द्या, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कॅटेगरीमधून अर्ज करता येत नाही. त्यामुळं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, दुसरं महत्त्वाचं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करावं लागतं तर पहिले तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला उत्पन्नाची मर्यादा आहे आणि मागील 3 वर्षाचं उत्पन्न हे ऑन एन ॲव्हरेज बिलो 8 लाख असलं तर त्या पालकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं. लास्ट 3 इयर म्हणजे काय, साधारण आता आपण 24-25च्या सेशनसाठी ॲडमिशनला जाणार आहोत. तर ज्या पालकाचं उत्पन्न 22-23, 21-22, 22-23 आणि 23-24, 31 मार्च 2024पर्यंत या मागच्या 3 वर्षाचं ॲव्हरेज उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्याच्या पालकांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळतं. आणि मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळाल्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीतून ॲप्लिकेशन करता येतं, कॅटेगरीमधनं त्यांना चॉईस फिलिंग करता येईल. त्यांचं कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन असल्यामुळं त्यांना नंतर अलॉटमेंट झाली तर त्यांना कॅटेगरी बेनिफिट पण मिळणार. आता एक सगळ्यात महत्त्वाचं, काही केसेसमध्ये असं आहे की 2022-23, 21-22, 22-23चं उत्पन्न कमी होतं. म्हणजे समजा काही पालक जे शिक्षक असतील तर त्यांचं पहिले 6 लाख, 6.5 लाख, 7 लाख, 7.5 लाख उत्पन्न होतं. परंतु त्यांना काही वेगळे शासनाकडनं काही सुट्ट्यांचे किंवा कुठले ॲडिशनल ड्युटीचे किंवा अजून काही कुठले जर पैसे मिळाले असतील किंवा 7व्या वेतन आयोगाचे पैसे मिळाले तर त्यांचं उत्पन्न 8 लाख क्रॉस करून पुढे गेलं, म्हणजे 9 लाख, 9.5 लाख. परंतु त्यांच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का तर मागच्या 2022-23, 21-22
22-23 आणि 23-24चं जे उत्पन्न ॲव्हरेज उत्पन्न आहे ते बिलो 8 लाख आहे. तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जर नॉन क्रिमिनल आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत नॉन क्रिमिनलचा वापर करून रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल, तुम्हाला अलॉटमेंट पण होईल. परंतु उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फुल फीजची मागणी केली जाऊ शकते. कारण काय, करंट इयरचं उत्पन्न तुमचं 8 लाखापेक्षा पुढं गेलेलं आहे. सो प्रयत्न असा ठेवा की आपलं उत्पन्न 8 लाखाच्या आत कसं राहील. CAची मदत घ्या, नियमाप्रमाणे जे होऊ शकतं ते बघा. बिलो 8 लाख उत्पन्न असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर मग आपल्याला कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळणारच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटनं रजिस्ट्रेशन तुम्ही केलं, कॅटेगरीमधनं तुम्ही गेलात, परंतु उत्पन्न जास्त आहे. मग नॉन क्रिमिनलचं जर उत्पन्न जास्त आहे आणि नॉन क्रिमिनल पण आहे, परंतु उत्पन्न जास्त असल्यामुळं फीची सवलत मिळत नाही, तर मग नॉन क्रिमिनलचा फायदा काय. तर फायदा असा आहे मित्रांनो, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असल्यामुळं तुम्हाला कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळणं सोपं होतं. तुम्ही तुमच्या कॅटेगरीतून स्पर्धा करत असता. तुमच्या कॅटेगरीमधनं तुमच्या पुढं जे किती मुलं आहेत आणि जर तुम्ही बाकीच्यांपेक्षा पुढं असतील तर तुम्हाला ॲडमिशन मिळायला मदत होते. भलेही तुम्हाला फीसमध्ये हेल्प होणार नाही उत्पन्न जास्त असल्यामुळं, परंतु नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असल्यामुळं तुम्हाला ॲडमिशन मिळायला नक्की मदत होते. सो बरेच असे विद्यार्थी आहे किंवा त्यांचे पालक आहेत, त्यांची उत्पन्न बऱ्याचदा 8 लाखापेक्षा पुढे गेलेली आहे, परंतु लास्ट 3 इयरचं उत्पन्न जर त्यांचं ॲव्हरेज 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी येत असेल तर नक्की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढा. त्या नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेटचा उपयोग करून रजिस्ट्रेशन प्रक्रियेत त्याचा उपयोग करून घ्या, म्हणजे तुम्हाला कॅटेगरीतनं अर्ज करता येईल. आणि मेरिटवर तुम्हाला अलॉटमेंट मिळाली, उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल तर फीसमध्ये सवलत मिळेल, उत्पन्न 8 लाखापेक्षा पुढं असेल तर ॲडमिशनला किमान मदत होईल, फुल फीस मात्र तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. सो NCLचा फार महत्त्वाचा विषय आहे जो तुम्हाला ॲडमिशन मिळवून द्यायला मदत करतो. आता NCL सर्टिफिकेट कुठे काढायचं हे शेवटी सांगतो. NCL सर्टिफिकेट तुम्हाला सेतू सुविधा केंद्र, शासनाच्या वतीनं जे CSC सेंटर आहेत, आपले सरकार, त्यानंतर सेतू सुविधा केंद्र, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता येतं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळायला तसं ऑफिशियली आठवड्याभराचा कालावधी असतो. अजूनही ज्यांच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध नसेल, कृपया प्रवेश प्रक्रिया चालू व्हायला अजून वेळ आहे, त्यासाठी एक अर्ज करा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्या. विदिन अ वीक तुम्हाला ते सर्टिफिकेट उपलब्ध होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवा. कोणत्याही क्षणी शासनाच्या वतीनं विशेषतः इंजिनिअरिंग फार्मसीच्या संदर्भानं गाईडलाईन येऊ शकतात, प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मापसूची प्रक्रिया जी इथे सुरू झालेली आहे, लवकरच टप्प्याटप्प्यानं पुढच्यासुद्धा प्रक्रिया सुरू होऊ शकतात. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या संदर्भानं, ते कुणाला लागतं, कुठे काढायचं, काय उपयोग होतो, हे सगळं सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी केला. अजूनही आपले या संदर्भात काही प्रश्न असेल तर निश्चितपणे विचारा. निश्चितपणे मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर देण्यास तयार असणार आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.